नमस्कार, मी पूजा कारेकर पोटपूजामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला पुदिन्याची पावडर कशी करायची आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने कसा करू शकतो तेही दाखवणार आहे। चला तर मग बघूया। आता हा पुदिना आपण स्वच्छ आधी निवडून घेतलेला आहे। त्याच्यातली चांगली पानं खोडून घेतली आणि मग आपण हा तीनदा पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यातलं पाणी आपण काढून घेऊया। आता हा पाणी निथळल्यावर आता हा पुदिना आपण या कॉटनच्या टॉवेलवर पसरवून ठेवूया पंख्याखाली। थोडा तो कोरडा होऊ दे, त्याच्यातलं पाण्याचा अंश निघून जाऊ दे। आता ही पुदिनाची पानं आपण पंख्याखाली सुकवून घेऊया। मध्ये मध्ये थोड्या वेळाने जरा पानं आपण उलटी सुलटी करूया, म्हणजे कुठे पाण्याचा अंश असेल तो सुकून जाईल। हवं तर तुम्ही दुसऱ्या सुक्या फडक्याने पाणी असं सुद्धा थोडं टिपू शकता। आता हा पुदिना खूपसा सुकत आलेला आहे, अजून कुरकुरीत व्हायला हवा। 2 दिवस सुकवल्यानंतर ही अशी पानं झालेली आहेत, अगदी कुरकुरीत पानं झालेली आहेत। तुम्हाला आवाज येतच असेल। आता ती मिक्सरला आपण लावून घेऊया। ही अशी बारीक पावडर झालेली आहे आणि छान हिरवा रंग आलेला आहे। ही पावडर आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया। जर गाळायची गरज भासली तुम्हाला तरच तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता, नाहीतर माझ्या मते तर एकदम छान फाईन पावडर झालेली आहे। तर आता आपण ही या बाउलमध्ये काढून घेऊया। पुदिनाचा अतिशय सुंदर असा घरभर दरवळ पसरलेला आहे। तर हा आपण नंतर आपल्या चांगल्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे आणि त्याचा वापर आपण कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतेच। तुम्ही बिर्याणीमध्ये सुद्धा तो कधी तुम्हाला पुदिना घरात नसेल तर तेव्हासुद्धा ही पावडर तुम्ही वापरू शकता, किंवा लिंबू सरबतामध्ये सुद्धा थोडीशी अगदी टाकली तरीसुद्धा छान लागते। आता आपण आधी पहिल्यांदा ताक करून घेतलेलं आहे। थोडंसं काळं मीठ, चिमूटभर सुंठीची पावडर, अगदी चिमूटभर पुदिना पावडर आणि थोडासा चाट मसाला। माझा चाट मसाल्याचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता। थोडीशी जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने तुम्ही छास करू शकता, किंवा नुसतं चाट मसाला आणि जर अशी पुदिना पावडर घातली तरीसुद्धा छान लागतं, कारण चाट मसाल्यामध्ये बहुतेक सगळे इन्ग्रेडियंट्स असतातच। तर पुदिनाचा पावडरचा वापर तुम्ही छास बनवण्यासाठी करू शकता, किंवा जेव्हा ताजा पुदिना तुमच्याकडे नसेल तेव्हा तुम्ही ही पावडर वापरू शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, मस्त खाण्याची घ्यायची असेल मजा तर बघत राहा पोटपूजा।